तुम्हाला माहितीये का? ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतावर तब्बल 150 वर्ष राज्य केलं, देशाला गुलामगिरीच्या जोखडात अडकवून ठेवलं होतं, भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. पण दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा ब्रिटिश साम्राज्याचं विघटन होत गेलं, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं पुढे काय झालं? ती कंपनी आता कोण चालवतंय? तिचे मालक कोण आहेत? सांगते. तर याच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे मालक आता एक भारतीय व्यक्ती आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. या कंपनीनं भारताला किती आणि कसं लुटलं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. किंबहुना आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतोही. परंतु हा या कंपनीचा दैवदुर्विलासच म्हणायला हवा की एकेकाळी भारताला लुटणारी हीच कंपनी आज एका भारतीय उद्योगपतीच्या मालकीची आहे. पण हे कसं शक्य आहे? हे प्रत्यक्षात करून दाखवलंय मुंबईकर असलेल्या उद्योगपती संजीव मेहता यांनी. खरं तर प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. पण संजीव मेहता यांनी ही कंपनीवर मालकी कशी मिळवली? या कंपनीचा इतिहास नेमका काय आहे? याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. तारीख 15 ऑगस्ट 2010. भारत आपला 63वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत होता आणि त्याच वेळी ज्या ब्रिटिशांच्या सत्तेला नमवत भारतानं स्वातंत्र्य मिळवलं, त्याच इंग्रजांच्या भूमीत म्हणजेच लंडन येथील मेफेअर परिसरात ईस्ट इंडिया कंपनी नव्यानं सुरू झाली. तर यात काय सांगण्यासारखं? तर आधी सांगितल्याप्रमाणे गोष्ट अशी की या नव्या ईस्ट इंडिया कंपनीची मालकी आता एका भारतीयाकडे आली होती. ते नाव म्हणजे संजीव मेहता. ईस्ट इंडिया कंपनी विकत घेणाऱ्या संजीव मेहतांची नाळ ही महाराष्ट्राशी आणि त्यातही मुंबईशी जोडली गेली. सगळ्यात आधी संजीव मेहता नेमके आहेत कोण? त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. संजीव मेहता यांचा जन्म मुंबईतलाच 1961 सालातला. परंतु त्यांचे आजोबा बेल्जियममध्ये राहत असत. तिथं ते हिऱ्यांचे व्यापारी होते. 1920 चा तो काळ. संजीव मेहतांच्या वडिलांचा जन्मही बेल्जियम मधलाच 1933 सालचा. त्यानंतर 1938 साली मेहता कुटुंब मायदेशी म्हणजेच भारतात परतलं आणि त्यांच्या परंपरागत व्यवसायाचा पाया त्यांनी मुंबईत भक्कम केला. संजीव मेहतांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतल्या सिडनहम महाविद्यालयात झालं. त्यानंतर अमेरिकेतील जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मधूनही त्यांनी शिक्षण घेतलं. घरातच हिऱ्यांचा व्यवसाय असल्यानं त्यांना साहजिकच त्यात आवड निर्माण झाली आणि ते भारतात परतले. 1983 मध्ये त्यांनी स्वतःहून कौटुंबिक व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यानंतरच्या पुढच्या काही वर्षांमध्ये त्यांनी आपला उद्योग भारताबाहेरही वाढवण्यास सुरुवात केली. पुढे 1989 मध्ये ते लंडनमध्ये स्थायिक झाले. तिथेही त्यांची यशस्वी वाटचाल सुरू होती. मेहता लंडनला गेले खरे, पण ईस्ट इंडिया कंपनीशी त्यांचा संबंध कसा आला आणि ती त्यांनी कशी खरेदी केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी 1874 ला बरखास्त करण्यात आली होती. मग ती पुन्हा कशी सुरू झाली, केव्हा आणि का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर थोडं मागे जाऊन कंपनीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या सहीनं 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. सर थॉमस स्मिथ हे या कंपनीचे पहिले गव्हर्नर होते. पहिल्यांदा सुरत, मद्रास आणि नंतर कोलकाता असं करत करत कंपनीनं दबक्या पावलांनी भारतात शिरकाव केला. 1690 साली कोलकात्यात तर व्यापारी केंद्रच उभारण्यात आलं. व्यापाराच्या निमित्तानं ईस्ट इंडिया कंपनी भारत आणि चीनमध्ये वेगानं पसरत होती. 1600 सालापासून पुढे 250 वर्ष विविध देशांमध्ये व्यापार करत आपलं साम्राज्य ईस्ट इंडिया कंपनीनं पसरवलं होतं. दागिने, खाद्यपदार्थ, चामडं, फर्निचरचा व्यापार कंपनीकडून केला जात होता. भारतात तर ईस्ट इंडिया कंपनीनं केवळ व्यापारच केला नाही, तर स्वतःचं सैन्य निर्माण केलं, प्रशासन निर्माण केलं आणि देशावरच सत्ता मिळवली. पण जेव्हा 1857 मध्ये भारतात पहिल्यांदाच स्वातंत्र्याचा उठाव झाला, तेव्हा ब्रिटिश राजवटीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. याचा परिणाम असा झाला की ज्या गतीनं ईस्ट इंडिया कंपनीनं आपला कारभार वाढवला होता, अगदी त्याच गतीनं ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व अधिकार काढून घेतले. 1858 मध्ये भारत सरकार कायदा बनवून ब्रिटिश सरकारनं कंपनीचं राष्ट्रीयकरण केलं आणि भारताची सत्ता आपल्या हातात घेतली. यानंतर कंपनीला बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी ईस्ट इंडिया स्टॉक डिव्हिडंड रिडेम्पशन ऍक्ट बनवून 1 जानेवारी 1874 ला कंपनी अधिकृतरित्या बंद झाली. इथपर्यंतचा आणि यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग ही कंपनी पुन्हा कशी सुरू झाली आणि ती एका भारतीयाच्या नावावर कशी झाली?
सांगते. खरं तर 1874 ते 2003 पर्यंत कंपनीचं नाव हे केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात होतं. पण 1980च्या दशकात लंडनमधील 30 ते 40 जणांना वाटलं की ईस्ट इंडिया कंपनी हा प्रचंड ताकदीचा ब्रँड आहे. त्यामुळे त्यांनी कंपनीत आर्थिक गुंतवणूक केली, शेअर्स विकत घेतले आणि कंपनीला पुन्हा सुरू केलं. त्यावेळी इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या संजीव मेहता यांना या गोष्टीची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी 2000 सालापासूनच ईस्ट इंडिया कंपनीवर लक्ष द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला काही शेअर त्यांनी खरेदी केले. यानंतर एक एक पायरी वर चढत आणि कंपनी जम बसवत 2005 साली त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची संपूर्ण मालकी स्वतःकडे घेतली. त्यावेळी 30 ते 40 उद्योगपतींच्या हातात असलेली ईस्ट इंडिया कंपनी मात्र संजीव मेहतांनी त्यांच्याकडून ती खरेदी केली. त्यावेळी त्यांनी $1.5 कोटी इतकी गुंतवणूक केली होती. सोबतच 10 जणांची व्यवस्थापन टीम तयार केली. 2005 नंतरची पुढची 3 वर्ष संजीव यांनी केवळ ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास केला. कंपनीचा इतिहास काय आहे, कंपनीचा व्यापार कसा चालायचा याची माहिती असलेल्या संग्रहालयांना आणि विविध देशांना भेटी दिल्या. कंपनी त्या काळात विक्री करत असलेल्या उत्पादनांसंबंधी माहिती घेतली. जगभरातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या या कंपनीनं मागील 15 वर्षांमध्ये चहा, कॉफी, मसाल्याच्या पदार्थांसह अनेक क्षेत्रांमध्ये विस्तार केलाय. यात गिफ्ट्स, खाद्यपदार्थ, सोने आणि चांदीचे दागिने, सजावटीच्या गोष्टी, फ्रेम्स इत्यादी विविध वस्तूंचं उत्पादन आणि विक्री करण्यात येते. खरं तर ईस्ट इंडिया कंपनीवर मालकी मिळवणं ही किती मोठी गोष्ट आहे हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावरून लक्षात येतं. कारण भारतात इंग्रजांनी सत्ता मिळवली तीच मुळात ईस्ट इंडिया कंपनीच्या पावलांनी भारतात येऊन. या कंपनीने जगभरात ब्रिटिश साम्राज्याचा एवढा विस्तार केला की त्यावर सूर्य कधीही मावळत नाही असं म्हटलं जायचं. मात्र या सत्तेचा सूर्य मावळलाही आणि ती कंपनी एका भारतीयानंच खरेदी देखील केली. काळाचा महिमा म्हणतात तो असाच. तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.